काय नाही म्हणजे की एकदम सरळ आणि सच्चा माणूस आहे. म्हणजे आज प्रकार बघतो की बाबा मुंबईवरून यायचा, एवढा लांब बैल यायचा, बा कोण म्हणतो बाबा मला 2 रुपये खर्च द्या, तसा द्या. तर राहुल भाईंचा विषय असा की गरीबाला बैल दिला तरी कधी 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही आजपर्यंत. म्हणजे की मुंबईवर यायचा खर्च किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एका बैल एकदा चाललं त्यांची मुलं वगैरे त्यांना तब्बल 50,000 खर्च आहे. पण समोरच्या कोणी 1 रुपयाची आशा न करता ते येतात आणि बैलगाडी क्षेत्र जोपासतात. म्हणजे हे सर्व बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मोठा विषय त्यांचा. आणि त्याच जोडीला सुंदर आणि मथुर कोणकोणत्या मैदानात पळाला होता ती आठवण कशी आहे? त्या आठवणीचं म्हणजे आम्ही उजेडात आलो म्हणजे कॉकटेल कोणाला एवढा माहित नव्हता. म्हणजे आमच्या परिसरात माहित होता, पण ज्यावेळेस महाराष्ट्राला कळालं तर मथुरने महाराष्ट्रात कॉकटेल कळून दिलं. कॉकटेल मध्ये कोणी म्हणजे आदत असताना मथुरने याला म्हणजे चांगल्या स्टेजवर नेऊन उजेडात आणायचं काम मथुरने केलं. मथुरने केलं. सगळं श्रेय मथुरलाच जाते. 100% मथुर होते. कारण काय होतं की मी तुम्हाला ते सांगितलं की बा मी अजितदादा केसरी मैदानाचा पायरा मी वायदी देऊन केला होता. राहुल भाईंचा त्या रात्रीला फोन आला की बा आपली गाडी पळवायची. मला विश्वास बसला नाही त्यावेळेस की ह्यांचा खरंच फोन आलाय का. मी त्याला दुसऱ्यांदा परत फोन केला, तुम्हीच बोलताय का. ते म्हणले नाही आम्ही काय तसले नाही फसवणारे माणसं की आपली गाडी पळणार. पळाली सुंदर त्यावेळेस पळाली होती. त्यावेळेस आम्हाला आगामी मैदानांमध्ये सुंदर आणि मथुर एकत्र दिसतील का? लवकरच दिसेल. लवकरच. त्याचबरोबर दादा आजचं जे मैदान होतं आयोजकांनी ऐनवेळी नोंद मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना पारंपरिक नामांकित मैदान